रामकृष्ण हरी मंडळी, मी केलं गजानन महाराजाचं पारायण अगदी सोप्या पद्धतीने. खूप प्रसन्न वाटतं गजानन महाराजाचं पारायण केलं की. मी स्वामी समर्थाचे सुद्धा पारायण करते. असं म्हणतात की देव वेगळा नाही, आपली भक्ती आणि विश्वास ज्यावर आहे त्याचे पारायण, माळ अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मनाला आणि ध्यानाची आणि मनाची शुद्धतेसाठी करावी, असं माझं मत आहे. चला तर मग बघूया मी कसं केलं गजानन महाराजांचं प्रगटणे. जय गजानन माऊली. मी दररोज गजानन महाराजांचे विजय ग्रंथातले 3 अध्याय सुरू केले. त्या अगोदर म्हणजे 8 दिवसाचं हे गजानन महाराजाचं पारायणाचा सप्ताह बसवला होता. सोमवारपासून चालू केलं तर गजानन महाराजाचा प्रगट दिन होता रविवारी. रविवारपर्यंत 3 अध्याय आणि 5 माळी, 11 माळी, 1 माळ, जसं जमेल तसं तुमच्याकडून माळी करायच्या. मी मात्र 1 माळ घेतली. पाट घेतला, पाटाच्या खाली रांगोळी टाकली, त्यावर लाल कापड वस्त्र करून नारळाचा गजानन महाराजाची मूर्ती ठेवली आणि 1 नारळ ठेवला. गडी साखरेचा प्रसाद ठेवला. दररोज उपास मात्र नाही केला. दररोज 3 अध्याय जसा टाईम भेटेल तसा आणि 1 माळ दररोज वाचन केले. गजानन महाराजाचा प्रगट दिन ज्या तारखेपर्यंत आहे त्या तारखेपर्यंत 3 अध्याय आपले बरोबर होतात. सोमवारी 3 अध्याय, पहिला, दुसरा, तिसरा. मंगळवारी 4था, 5वा, 6वा. बुधवारी 3 अध्याय असे करून 3 अध्याय आणि शेवटल्या दिवशी 19, 20, 21 असे अध्याय पुरले. अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या भाषेत. आणि 3 अध्याय वाचून झाले की लाल धागा असा लावून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून सुरुवात करायची. अगदी सोप्या पद्धतीने आणि मनाला इतकी शांतता लागते की खूपच. गजानन महाराजाचे विजय ग्रंथ. आणि शेवटल्या दिवशी भाकर, कांदा आणि बेसन नैवेद्य दाखविला. अगदी सोप्या पद्धतीनं. जय गजानन महाराज. गणगण गणात बोल.